नमस्कार मंडळी. रक्षाबंधन, सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी संतोष सरवणकर. रोजप्रमाणे आपले नवीन नवीन विषय येत आहेत आणि आपण रोज तुम्हाला काही ना काहीतरी आपल्या डोक्यामध्ये जातच आहे आणि आपण काही ना काहीतरी विषयावरती बोलतोय. तर आजचा जो विषय आहे त्याला एक इंग्रजी शब्द आहे, त्याला म्हणतात रॉक बॉटम. आता रॉक बॉटम दोन प्रकारे दोन पर्सनॅलिटीला म्हणजे दोन व्यक्तींच्या बुद्धीला तो एक बसला जातो. एक जो व्यक्ती व्यसनिक आहे, दारू पिणारा आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या आयुष्यामध्ये त्यांच्या व्यसन चाललेलं आहे. दुसरा व्यक्ती जो व्यसन करत नाही पण व्यसन केल्यासारखा जो स्वभाव असतो. विषयाला आपण सुरुवात करूया. आता विषय हा रॉक बॉटम हा विषय असा आहे की हा 3 टप्प्यांमध्ये, एक हाय, मिडल आणि लो. आपण पहिला हायवर बोलूया. हाय बॉटम काय आहे? हाय बॉटम म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे सर्व काही आहे. म्हणजे आपल्या लोकांचा मान सन्मान आहे, आपण चांगल्या नोकरीला आहोत, आपल्या परिवारामध्ये खूप सर्व खुश आहेत, आपण स्वतः खुश आहोत, सर्व काही गोष्टी होत आहेत. आणि असं बोलायला गेलं तर की लोकांच्या मनामध्ये आपली एक आदर सन्मान आहे. पण कुठेतरी आपलं काहीतरी चुकते. जर आपण चुकते, आपल्याला माहिती आहे की या गोष्टीमुळे पुढे जाऊन मला काही त्रास होणार आहे, पण आपण काय करतो, त्याला आपण एक फास्ट फॉरवर्ड म्हणून विसरून जातो आणि म्हणतो जाऊ दे, काय एवढं काही मोठ्या गोष्टी नाही, त्या बघता येतील आणि लोक समजून जातील. पण प्रेक्षक असं नसतं. काय होतं की लोक त्या गोष्टीला त्यावेळेला एक बारीक नजरेने बघतात की चल ठीक आहे, हा या वेळेला एवढंच करतोय किंवा व्यसन करत एवढंच करतोय किंवा त्याचा राग वगैरे त्याचे स्वभाव असा एवढंच आहे, काय मान्य, ठीक आहे. त्यानंतर हळूहळू त्या गोष्टीची जेव्हा सवय होऊन जेव्हा तो मिडल बॉटमला येतो. मिडल बॉटम असं आहे की त्याला प्रत्येक गोष्टीकडून संकेत येणं सुरू होऊन जातात. अलर्ट किंवा वॉर्निंग्स. तिकडे आता व्यसनिक जे कोण असतील, आता जसं व्यसन असेल तर व्यसन आता कसं आहे, शनिवार रविवार दारू प्यायचं, मस्त एन्जॉय करायची, संडेला एकदम फुल हँगआउट व्हायचा आणि सोमवारी जर हँगओव्हर उतरला नाही तर बॉसला मेसेज करायचा, मी आजारी आहे, मला बरं वाटत नाही आहे, मी आज सुट्टी घेतो आहे. अहो तुमचा बॉस, तुमचं जे काही तुम्ही तिकडे नोकरी करताय ते काही वेडे आहेत का तुम्हाला काम करणारे, तुमच्याकडे सिनियर असतील. आपण आपलं काय करतोय, नुकसान करून घेतोय. जी मला छोटीशी सवय होती, छोटीच्या सवयीमुळे ती मी सवय हळूहळू काय केलं, तिला एक्सपांड केलं. म्हणजे जर माझ्या स्वभावामध्ये कुठेतरी एक किंचित राग होता किंवा माझ्या स्वभावामध्ये ॲटिट्यूड वेगळा, एक नेगेटिव्ह ॲटिट्यूड होता, तो थोडा होता, तो हळूहळू वाढत गेला. आपण मला ते दिसलं नाही. हाय बॉटममध्ये समजलं होतं की बाबा हे होणार आहे पुढे, पण ते पुढे झालं. मग लोकांनी सांगायला सुरुवात केली, बाबा हे वाढत चाललंय, तुझं राग वाढत चाललंय किंवा जे काय असेल, असं असेल तसं असेल. व्यसन करणारे लोक ज्यांना माहिती आहे की आपण स्टार्टिंगला एवढीच घेतली होती एक एन्जॉय म्हणून, पण नंतर काय झालं, हे एन्जॉय म्हणून एवढी झाली, मग क्वार्टर झाली, मग खंबा झाला, मग हळूहळू काय ही सवय होत चालली. जी लोक ह्या मिडल बॉर्डरमध्ये आली त्यांना एवढं मी त्यावेळेला काय सांगतो की तिकडे थांबून जा, समजून जा की बाबा आता मला इशारे आले आहेत, मला आता वॉर्निंग्स येत आहेत आणि त्या बाजून मला सर्व लोक आता म्हणजे चारी बाजूने, परिवार असो, माझा समाज असो किंवा माझे मित्रमंडळी असो, सर्वजण मला जर सांगतायत की बाबा हे तुझं वाढत चाललेलं आहे, यू हॅव टू टेक व्हेरी सिरियसली. तुम्हाला त्या गोष्टी खूप गांभीर्याने घ्यायचे आहे.
कारण की जेव्हा जर तुम्हाला लो बटन सांगेन तर तुमचं विचार तुमचे एक होऊन जातील. कारण की काय आहे की जर तुम्ही मिडल बॉटममध्ये पण आहात आणि तुम्ही परत पाठी येऊ शकता, तुम्ही स्वतः बॅकआउट करू शकता, तुमच्या आयुष्यामध्ये बदल करू शकता, तर वेल एंड गुड आहे. पण मिडल बॉटममध्ये आल्यानंतर काय होतं माहिती आहे का, जसं मी पाठी एक सेशन एक व्हिडिओ घेतला होता, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर OCD. आता OCD झाली म्हणजे मला आता कसं होतं, मला थोडीशी होती, आता सवय झाली. आता सवय झाली आहे ती मोडायची आहे ना, तर हळूहळू तर मोडणार नाही, पण थोडी थोडी कमी 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 करून संपवू शकतो किंवा त्याच्यापासून अवॉइड लांब तर राहू शकतो. हा बाबा ही गोष्ट मला त्रासदायक होईल, परत हा स्वभाव माझ्यामध्ये येईल किंवा हा व्यसन माझ्याकडे येईल, हे मी लांब करू शकतो. आता येतो मी लो बॉटमकडे. आता लो बॉटममध्ये काय होतं की जर तुम्हाला मिडल बॉटममध्ये समजलं होतं की माझ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये या अशा गोष्टी होणार आहेत किंवा होत आहेत, मला वॉर्निंग्स येत आहेत आणि मला वॉर्निंग येऊन सुद्धा पण मी सुधरत नाही आहे किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये मला काही फरकच पडत नाही आहे, तर मित्रांनो किंवा जे कोणी असेल ते त्यांना सरळ सांगतो मी, तुमच्या लो बॉटममध्ये तुम्हाला नोकरीतून तुम्हाला रस्टिकेट केलं जाईल किंवा तुम्हाला वॉर्निंग, टर्मिनेशन, हे सर्व या गोष्टी होतील. समाजाकडून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. सोडून टाक रे बाबा याला, काय याला म्हणजे सांगून सांगून थकलो, आता सोडून टाकायला, लांब ठेव आता वेस्टिक. आता घरचे लोक वैतागतील, घरचे लोक बोलतील सोडून टाक आता, हा बेवडा झालाय. आता व्यसन म्हणजे दारूच नाही, खूप काही गोष्टी आहेत. पण ह्या गोष्टी घडतात का की जेव्हा आपण स्टार्टिंगला एक एवढंसं घेतलं तेव्हा हळूहळू एवढं झालं माहिती तर मोठं झालं. म्हणजे आपण आता आपलं घर एवढं मोठं केलं, आता माझ्याकडे काही राहत नाही, हळूहळू पैसे संपत चालले का, माझ्या डिमांड्स वाढल्या, माझे वॉन्ट्स वाढले, नीड्स वाढल्या, सर्व काही वाढत चाललं. दारू मी एवढी पियायचो तर जास्त पियायला लागलो, व्यसन जास्त वाढत चाललं. माझा राग एवढा होता, आता राग जास्त वाढत चालला, लोकांवरती न काय कळत राग मी काढायला लागलो, माझा स्वभाव बदलत चालला. या सर्व गोष्टी जेव्हा लोकांना कळतात की बाबा हे आता हा समोरचा व्यक्ती हा आता एकदम गॉन केस झालेला आहे, आता याच्याशी बोलून काय फायदा नाही किंवा याच्याशी डोकं लावून काय फायदा नाही, तुम्हाला पूर्णपणे सर्व बाजूने तुम्ही बॉयकॉट होता. तुम्हाला परिवार सांगून सांगून थकला, त्यांनी हात वर केले, लोकांनी सांगून सांगून थकले, त्यांनी हात वर केले. राहिला कोण, तुम्ही एकटे. अरे तुम्ही एकटे काय, तुम्ही काय करणार आहात, आता एकटं झालं तर काय, तुम्ही लोकांकडे मात, नंतर मग काय होतं, उसने घे, ह्याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे, असं कर तसं कर, मग मला एवढा राग येतो यार, मग मी काय करू, मग रागाच्या भरामध्ये मी व्यसनाकडे वळतो. या सर्व गोष्टींचा जो सर्कल आहे ना, तो स्टार्ट होतो स्टार्टिंगलाच. मी ज्या वेळेला मला लोक बोलतात ना की हे वाढत जात आहे, याला आत्ताच थांबव, त्याच वेळेला खरंच सांगतो मी, त्या वेळेला थांबून जा. ही योग्य वेळ त्या वेळेला असेल जेव्हा तुम्ही थांबून जाल, त्याच वेळेला विचार करा, जर हे माझ्यामध्ये पुढे वाढलं तर मला खूप काही त्रासदायक होऊ शकतं आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवायचे असतील तर याला गांभीर्यपणे घ्यावे लागेल. मी असं म्हणत नाही की जर आपल्यामध्ये लो बॉटम आपण तो गाठलेला आहे, म्हणजे तळ गाठलेला आहे, तर आपण वरती येऊ शकत नाही. येऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये जरा थोडंसं झाकून बघावं लागेल की मी कुठल्या कुठल्या चुका केल्या आहेत आणि मला त्या चुका सुधारायच्या आहेत. आणि सुधारायचे आहेत तर मी एका दिवसामध्ये सुधारणार नाही, मी हळूहळू एक 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 करून सुधारेन. आणि तुम्हाला नक्की सांगतो, तुमचं जर ते परिवार बघत असतील, त्यांच्या घरामध्ये पण आता कुठलेही असं काही चालत असेल, त्यांना चान्स द्या, त्यांना सांगायचं एक लास्ट पर्याय द्या की बाबा ठीक आहे, एवढं झालं आता बस झालं, आता तरी पाठी ये किंवा आम्हाला हवायच. आणि आपल्या आयुष्यामधले आपण हे ह्या गोष्टीमध्ये फसून राहिलो ना, आज काय महत्त्व नाही. आज रक्षाबंधन आहे, आज रक्षाबंधनामध्ये खरा मान तर बहिणीचं मी काली म्हटलं होतं. बहीण म्हणजे आपल्या आईनंतर बहीण, आपल्या आईनंतर बहीण ही आपली काळजी घेणारी असते.
आज रक्षाबंधनमध्ये खूप ठिकाणी एकदम जल्लोषामध्ये आज बहीण भावांचं नातं एकदम घट्ट, एकदम रक्षाबंधन चालू आहे, भेटणं फिरणं वगैरे चालू आहे. पण आज त्या जे व्यसन करतायत ना, आज त्यांना ते तुम्ही जरा बघा रस्त्यावरती रक्षाबंधनमध्ये दारू बिरू पिऊन एकदम फुल एन्जॉय आणि काय आहे. अहो रक्षाबंधन सण आहे, सण साजरा करा ना, घरच्या लोकांना एकदम प्राईड ठेवा. तुम्ही चांगले राहा, आपण चांगले राहू, व्यवस्थित घर परिवार चांगला राहील, माहोल चांगला राहील, हॅपीनेस राहील. अरे त्या गोष्टी सोडून जर आपण या वाया गोष्टी करत असेल तर मला वाटत नाही की आपण मराठी माणूस किंवा हिंदू बंधू जेवढे पण हिंदू बांधव आहोत, आपण हे जे सण साजरे करतो आहोत ना, ते सण आपण जे साजरे करतो आहोत त्यांना कुठेतरी काहीतरी अर्थ नाही असं वाटतं. विचार करा. रॉक बॉटमवरती मी याच्या पुढचा जो विषय आहे तो उद्या मी घेणार आहे. आज फक्त मी तुम्हाला फक्त हिंट दिली की या गोष्टी होऊ शकतात. तर उद्याच्या भागामध्ये आपण या पुढच्या भागाचा पुढचा काय परिणाम होतो, काय काय झालेला आहे तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये सांगेन. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा. आजचा सण साजरा करत राहा, बहिणींना प्रेम द्या आणि तुम्ही सर्वजण एकदम खुशाल राहा. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र.